सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी या सृष्टीवरती अवतार घेतल्यानंतर जीवाच्या हिताकारणे, भल्या करणे, अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी व ज्ञानाला व प्रेमाला पात्र करण्यासाठी ज्या अनंत लीळा परमेश्वरांनी केल्या, त्या लीळांमधून आपल्याला जो बोध, जाणीव, समज करून दिलेली आहे, तो बोध, जाणीव, समज आपल्या जीवनात उतरून आपण परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. आचार्य अनेक भक्तजन आता परमेश्वराजवळ आहे आणि परमेश्वराजवळ असल्यामुळं अनेक लीळा, त्या लीळांमधून आपल्याला दिलेली समज आणि त्या समज आपल्या जीवनात उतरून आपण धर्म समजून घेतोय, जाणून घेतोय. देव खडकळीला आहे, आपलो आहे, आचार्य आहे, नाथोबा आहे, लखुदेवबासा आहे, औसा आहे, बाईसा आहे, हे सर्वच भक्तजन परमेश्वराबरोबर आहे. आणि भिक्षेला जाताना आचार्य नाथोबा यांनी उळा बघितला, म्हणजे अर्थात हरभरा बघितला, देवाला विनंती केली. देवानी थोडासा आणायला लावला, परंतु त्यांनी भरपूर आणला आणि त्यातून परमेश्वरांनी आपल्याला सांगितलं की हा जो जीव आहे याला थोडी ढील देऊ नये. ढील दिली, स्वतंत्रता दिली, तर तो स्वातंत्र्याचा स्वैराचार करतो. आणि आजच्या काळामध्ये धर्माच्या प्रती आपल्याला या स्वातंत्र्याचा स्वैराचार झालेला आपल्याला दिसतो, कारण ढील दिलेली आहे. परमेश्वर दयाळू, मायाळू, कृपाळू आहे आणि त्या कारणाने आपल्यामध्ये जी जाणीव, जो संस्कार, मुक्तीची चाड जी निर्माण व्हायला पाहिजे कलियुगाच्या अनुषंगाने, ती न निर्माण झाल्यामुळं आपण त्या स्वातंत्र्याचा स्वैराचार केलेला आहे. मग आचाराच्या बाबतीत, विचाराच्या बाबतीत, आणि याची खंत अनेक सद्भक्त एकमेकाला बोलून दाखवतात, परंतु सुरुवात ही आपल्यापासून करायची असते, स्वतःपासून करायची असते आणि ती आपण करावी. आता परमेश्वर जे उळा खात असताना एक अत्यंत महत्त्वाची लीळा करतात. सकाळी सकाळी जो उरलेला उळा आहे तो खायला लावतात, त्यामुळं त्या भक्तजनांना व्यापार करता करता कोरड येते, भरपूर पाणी पितात. आणि त्याच वेळेस गावातले काही ब्राह्मण आणि महाजन येतात. ते आल्यानंतर ते बघतात की भरपूर भक्त पाणी पितात. देव म्हणतात, हे का सकाळी सकाळी पाणी पिताय? तर ते म्हणतात, ते वृक्षांना वगैरे भिक्षा करतात, व्यापार करतात, त्यामुळे ताण लागले असेल. देव म्हणतात, त्यांनी सकाळी सकाळी काही खाल्लं तर नाही ना? नाही म्हणे, यांना कोण देणार आहे? आणि देव स्मित हास्य करतात. अर्थात परमेश्वर आपल्याला जे बी करायचं धर्माच्या अनुषंगाने आच्छादन करण्यासाठी यातून समज देतात. जेव्हा समाज व्यवस्थेमध्ये असतो, आपण समाजामध्ये फिरत असतो, त्यावेळेस आपल्याला काही वाईट सवयी असतात. त्या वाईट सवयी त्यांना दिसू नये, समजू नये, लक्षात येऊ नये, या अनुषंगाने, धर्माच्या अनुषंगाने आपण त्या गोष्टी पाळल्या पाहिजे. मग तो साधक असेल, नामधारक असेल, वासनिक असेल. कारण आपण जेव्हा फिरतो, समाजामध्ये जातो, तेव्हा एक धर्म घेऊनसुद्धा जात असतो. लोकांची एक ओळख आपण निर्माण केलेली आहे लोकांमध्ये, की आपण अशा अशा धर्माचे आहोत. आणि जर आपला आचार, आपले विचार, आपलं बोलणं, उठणं, बसणं त्या योग्यतेचं, त्या पद्धतीचं नसेल, तर ते धर्माला बोल लावतात. म्हणून ज्या बी गोष्टी आहे, हा धर्माचा जो सेन्स आहे, हा सेन्स हा आचाराचा एक भाग आहे. आणि परमेश्वर वेळोवेळी अनेक प्रसंगानुसार, अनेक वेळांमधून आपल्याला हा समज देत असतात. कळत न कळत जर काही चुका झाल्या भक्तांना, तर ते टोकतात, शिक्षा पण करतात. परंतु आज आपल्याला कोणी शिक्षा पण करायला नाही आहे, टोकायला कोणी नाही आहे. आणि कोणी टोकलं तर आपल्याला ती ऐकण्याची सवय नाही आहे. त्यामुळे धर्मातून आपण काय घ्यायचं नेमकं आणि त्यातून आपण काय शिकायचे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी परमेश्वर आहे, त्या ठिकाणी राजांनी बऱ्याच लोकांना गावं बसवले होते नवीन. त्या गावातल्या लोकांना, ब्राह्मणांना इनामी जमीन दिलेल्या होत्या आणि त्यामुळं अनेक मानधन, रकमा दिल्यानंतर त्यांनी त्या शेतामध्ये हरभरेच भरपूर केलेले होते. हरभऱ्याचं पीक भरपूर झालेलं होतं, त्यामुळे भक्तांना भिक्षेलासुद्धा हरभरेच यायचे. हरभऱ्याची भाकरी, हरभऱ्याची भाजी, हरभरा, याच गोष्टी जास्त यायच्या. आणि माती काम करत असताना
हे जे भक्त लोक आहे ते हातपाय धुतल्यानंतर त्यांना भूक लागली तर ते हरभरे खात बसायचे. असं सकाळी सकाळी एकदा सर्वज्ञांचा गुंफेतल्या ओट्यावरती आसन झालेलं होतं. तिथं भटोबास आले, दंडोत घातले, श्रीचरणावर मस्तक टेकवलं आणि त्यांनी भिक्षेमध्ये आलेले जे त्यांना हरभरे आहे ते भिजत घातलेले होते एका भांड्यामध्ये आणि ते हरभरे घेतले. त्यांना भूक लागल्यामुळं, भिक्षेचाच असल्यामुळं देवाच्या समोरच येऊन बसले आणि भटोबास आपल्याला किंवा जे इतर भक्त होते लखोदेवबास त्यांनाही म्हणतात की या आपण जेवण करू. आपलो या लखोदेवाला मी घेतलं जोडीला आणि ते हरभरे खात बसले. देव समोरच आहे. देव अचानक म्हणतात ह्या हरभऱ्याबरोबर जर तेल असतं तर चांगलं झालं असतं, बरं झालं असतं. भटोबास म्हणे जी तेल कसलं? सर्व बाई तुमच्याकडे तेल आहे का? बाईसांना देव विचारतात. हरभऱ्याचा जो कडकपणा आहे मऊ करण्यासाठी तेलाची धार नाही आहे का म्हटले. अशा पद्धतीनं बाईसांना विचारल्यानंतर बाईसांनी सांगितलं का बाबा तेलाचं भांडं रिकामं आहे, तेल काही नाही. सर्वजण म्हणाले पलीकडच्या पंतीत तेल पहा आहे बाई. पंतीत तेल घातलेलं आहे म्हणजे दिवा जे लावलेला असतो त्या देवतेच्या ठिकाणी पंतीत तेल घातलेलं असतं. आता त्या तेलाला एक असा विशिष्ट एक उग्र वास येत असतो आणि त्यामुळे तो खाऊ शकत नाही किंवा वास घेऊ शकत नाही. परंतु आता देवाला खूप मोठा समज साधकांनी कसं राहावं, कशा पद्धतीनं असावं हे सांगण्यासाठी आचार्यांचं एक आचाराच्या बाजूने त्यांना एक समज द्यायची आहे. आणि बाईसांना देव म्हणतात की तिथं तेल आहे बघा त्या पंथीमध्ये. तर बाईसा म्हणतात हो आहे बाई बाबा, भरलेले आहे ते. सर्व वानऱ्या पंथीतलं तेल घ्या म्हटले. मग बाईसांकडे तेल नाही तर पंथीतलं तेल घ्या. ते उठले, बाईसांनी तेल आणून दिलं, भटोबासांनी घेतलं, हरभऱ्याला कालून जेवू लागले. आता आचार्यांनी जे देवाने सांगितलं ते केलं. तेच इतर जे भक्त आहे, आपलो आहे, लखुदेवबा आहे, त्यांनी तेच केलं आणि त्यांनी एक घास घेतला आणि त्यांना मळमळायला लागलं. आपलोला मळमळायला लागलं आणि ते उठून बाजूला जाऊन उलटी केली त्यांनी. म्हणजे आता ते आपण बघा कधीतरी प्रसंग येतो आपला, लोक तेल घालत असतात. आपल्या मंदिरांमध्ये सुद्धा अखंड वात चालवण्यासाठी किंवा वात जाळण्यासाठी तेल देतात, ते तेल चालवतात. अर्थात ते देवतेचे ऋतुवैकल्य आहे, देवतेचा विधी आहे. परंतु आपल्याकडं असमज आणि अज्ञान, अन्यथा ज्ञान काही कमी नाही. आणि त्या माध्यमातून अनेक मंदिरांमध्ये हे तेलाच्या वाती लावलेल्या दिसतात. तिथं सर्व काळपट पडलेलं असतं, तेलाने सर्व चिकट झालेलं असतं, त्याला एक विशिष्ट उग्र वास आलेला राहतो. आणि ह्या ज्या गोष्टी आहे या चुकीच्या जरी असल्या तरी कोणी बोलायला तयार नाही आणि कोणी ऐकायला तयार नाही. उन्हा चालू आहे. त्या आपलोला ते तेलाचं तेल लावलेले हरभरे खाल्ल्याबरोबर त्याला मळमळ आली, त्यांनी उलटी केली, पण आचार्यांमध्ये काहीच फरक नाही पडला. ते खात आहे. आणि मग देव म्हणतात काय रे त्रास झाला का? ते म्हणाले जी घास घेतला आणि तोपर्यंत मळमळून बाहेर आलं जी म्हटले. असं आपलोने देवाला सांगितलं आणि भटोमास मात्र जेवतच होते. हे बघून देव प्रसन्न झाले. देव म्हणतात हे ऐशी अन्य वानरेशा सायत्मेकी, म्हणजे असं जर काही अन्न आहे हे वानरेला सहन होईल म्हटले. म्हणजे अप्रत्यक्षरित्या परमेश्वरांनी साह्य तर केलं परंतु एक वर पण दिला का आचार्यांना या अशा अन्नापासून कोणताही त्रास होणार नाही, त्यांना सहन होईल. आणि मग देव म्हणतात महात्म्याने घृणा त्यागो व्हा. हा जो घृणा आहे ही महात्म्याने जिंकली पाहिजे. तुम्हाला वास येतोय, तुम्हाला कसं तरी कडवट वाटतंय म्हणून तुम्ही खायचं नाही, याचा अर्थ तुम्ही इंद्रियार्थ रस खाताय, तुम्हाला टेस्ट पाहिजे, तुम्ही वास घेताय, अन्न घेताना तुम्ही जिभेला लावताय. या अनुषंगाने देवाने जी घृणा निर्माण झाली अन्नाच्या विषयी, आणि ते भिक्षेचं अन्न आहे, त्यामुळे भिक्षेचं अन्न पवित्रातलं पवित्र असताना तुमच्यामध्ये घृणा का निर्माण झाली? याचं कारण की तुम्ही जी साधना करताय तिथं कुठंतरी कमी पडताय. आता आपल्याला असंही बोध नाही आहे, जाणीव नाही आहे, परंतु ज्याला बोध नाही, ज्याला जाणीव नाही, त्याचं वागणं धर्मामध्ये कसं असू शकतं? आणि ज्याला बोध आहे, जाणीव आहे, त्याचं वागणं कसं असू शकतं? हे तुलनात्मक दृष्टीनं परमेश्वराने आपल्याला दाखवून दिलं आहे. आचार्यांना बोध आहे, आचार्य अनुसरले आहे. बोधाचं लक्षण, अनुसरण्याचं लक्षण कसं असावं, आणि ज्याला बोध नाही, अनुसरलेले नाही आहे, त्याचं लक्षण कसं असावं? ज्याला बोध नाही
त्याला नक्कीच त्याच्यावरती परिणाम होईल, परंतु ज्याला बोध आहे, जाणीव आहे, जो अनुसरला आहे, त्याच्यावरती काही परिणाम झाला नाही पाहिजे. ते महात्म्य आहे. त्यांनी घृणाचा त्याग केला पाहिजे, घृणेला जिंकलं पाहिजे. आणि देव म्हणतात हे जे खाणं आहे हे वानऱ्यालाच सहन होऊ शकतं म्हणले. आणि वानरे अर्थात भटोबा जे आहे ते जी म्हटले, श्रीचरणावर मस्तक टेकवलं, दंडवत केला. आणि यातून आपल्यालासुद्धा खूप मोठा समज दिलेला आहे. आपल्याला सकाळचं असलं तर संध्याकाळी चालत नाही, संध्याकाळचं असलं तर सकाळी चालत नाही. यातून आपल्याला जे अन्नाकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ही पदार्थ म्हणून पदार्थाकडे जर दृष्टीच आपली नसली तर आपल्याला त्याचं काहीच वाटणार नाही, परंतु पदार्थाकडे पदार्थ म्हणून आपली दृष्टी आहे आणि ती जी एक साधना आहे. हा एक विकार आहे. विकाराला कंट्रोल करायचं, विकाराला शून्यात आणायचं, याचा अर्थ अनसारखं म्हणजे बदलायचं नाही आहे. पदार्थाकडे पदार्थ म्हणून न बघता एक पोट भरण्याचं एक साधन आहे आपलं. हे बघून आपण जर ती घेतलं आणि ती सवय लावली तर ती लागते. प्रयत्न केले तर दैवाचं साह्य होतं, परंतु त्यासाठी आपला निग्रह असला पाहिजे, संकल्प असला पाहिजे, त्याकडे पाहण्याची दृष्टी आपली वेगळी असली पाहिजे. इंद्रियार्थ न घेता आपण फक्त आपलं शरीर चालावं, जिवंत राहावं ह्या उद्देशाने आपण खाण्यासाठी, जगण्यासाठी जर खात असेल तर आपल्याला त्यात काहीच वाटणार नाही. पण खाण्यासाठी जर जगत असेल तर प्रत्येक गोष्टी आवड निवड, हे पाहिजे ते पाहिजे, तथ्य पथ्य, हे चालतं हे चालत नाही, याचा आपण विचार करत राहू. परंतु साधना काय आहे, साधक कसा असावा हे परमेश्वर आपल्याला सांगतात. आणि ती सवय आपण आपल्या विचारातून, आपल्या बुद्धीतून, आपल्या समज आणि बोधातून आपण निर्माण केली पाहिजे. एके दिवशी सर्वज्ञांचा रात्राचा पूजा अवसर झालेला आहे. आरोगणा झाली, गुळा झाला, विडा झाला आणि सर्वज्ञ असणार उपिष्ट झालेले. दीड प्रहरानं रात्र उलटून गेलेली आहे. अर्थात 9:30-10च्या दरम्यानची वेळ आहे. परंतु सर्वज्ञांनी अजूनही पोट स्वीकारलं नाही, अजूनही देवनी आराम केलेला नाही, झोपलेलं नाही. देवाच्या चिंतनामध्ये काहीतरी वेगळं चालू आहे. कोणत्या जीवाला, कोणत्या अयोग्य जीवाला योग्य करायचं आहे, ज्ञानाला प्रेमाला पात्र करायचं आहे, याचं चिंतन देव करताय. आणि सर्वज्ञ अचानकच उभे राहिले, उठले. भोटोबासांनी श्रीचरणात उपानू घातलं. आता आचार्य जे आहे या देवाच्या अत्यंत सेवेत गर्क झालेले, बाईसांचा तर काही विषयच नाही. तर देव बसले तर सर्व भक्तजण बसले, काही कोणी झोपले असतील, परंतु आचार्य आणि बाईसा आता देवासाठीच जगताय. त्यांना त्याच्या व्यतिरिक्त काही लक्षात येत नाही. आणि देव उठल्यानंतर आचार्यांच्या लक्षात आलं की आचार्यांची देवाची काहीतरी प्रवृत्ती आहे. त्यांनी उपानू अर्थात चप्पल लगेच देवाच्या श्रीचरणात घातल्या. सर्वज्ञांनी भक्तजनासहित नदीच्या पलीकडे, सर्व भक्तजन, आता देव उठल्यानंतर सर्वच भक्तजनही उठले. देव पुढे, सर्व भक्तजन पाठीमागे आणि नदीच्या पलीकडे जातात. तिथं गव्हाचं शेत होतं, गहू लावलेले होते, गव्हाचा सीझन होता आणि त्यामुळं तिथे विहरणाला गमन केलं. आबाळा धनुष्याकार अर्धचंद्र जोंधळा गव्हाच्या क्षितिजावर जात होता. अर्थात उजेड होता, चंद्राचा प्रकाश होता. आणि देव शेतात शिरतानाच भटोबासांनी ओंब्यासाठी विनंती केली. आता शेतात गेलेले आहे, देवाला प्रवृत्ती आहे, परंतु देव स्वतःहून काहीच करत नाही. आचार्यांना मात्र त्या गावामध्ये आल्यानंतर ओंब्या खाव्याशा वाटल्या, त्या ओंब्या दिसल्या. काल हरभरा खायला लावला, आचार्यांनी विनंती केली, देवानी स्वीकारलं, त्यांच्या विनंतीला मान दिला. आज आता ओंब्या आहे, म्हणजे गव्हाच्या ओंब्या. त्यानंतर त्या ओंब्या तयार झालेल्या आहेत, तरी 4-1 ओंब्या घेऊ का असं आचार्य देवाला विनंती करतात. परंतु देव मौन आहे, देव कोणत्याही प्रकारचं त्यांना रिस्पॉन्स देत नाही. आता ती जी जीव आहे, ज्याच्या ती शेत आहे, ज्याच्या ओंब्या आहे, त्या जीवाचे काही अडथळे आहेत, काही कणव आहे. इथं प्रत्यक्ष अनंत ब्रह्मांडांचा नायक परमेश्वर त्याच्या गव्हाचा स्वीकार करण्यासाठी, अर्थात त्याच्या भजनाचा स्वीकार करण्यासाठी आलेले आहे आणि त्यातून त्याला प्रेम होणार आहे, प्रेमाचा उपाय घडणार आहे. या ज्या गोष्टी आहे, कळत न कळत परमेश्वराने आपल्याला कितीतरी अयोग्यतेतून काढून योग्यता निर्माण केलेली आहे, म्हणून आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आपल्याला माहीतही नाही. म्हणून परमेश्वराच्या या दैवराटीमध्ये, परमेश्वराच्या भक्तीमध्ये आपल्याला परमेश्वराने आणलेलं आहे. टिकायचं मात्र आपल्याला आहे. जो आचार परमेश्वराने सांगितलेला आहे तो मात्र करायचा आपल्याला आहे. परमेश्वराने आणलं आहे म्हणून आपण आलो आहे, नाही तर आपल्यामध्ये तेवढं सामर्थ्य नाही की आपण दैवराटीला, परमेश्वराला ओळखू आणि त्यानंतर आपण दैवराटीमध्ये येऊन भक्ती करायला सुरुवात करू.
परमेश्वरांनी बोध दिला, जाणीव करून दिली, कळत नकळत केलेल्या अहेतुक क्रियेचा स्वीकार केला म्हणून परमेश्वरांनी आपल्याला इथं आणलेलं आहे. आता इथं आणल्यानंतर यातूनही बाहेर पडणं आणि परमेश्वराला प्राप्त करणं एवढं सोपं नाही. आणि ती सर्वस्वी कड जबाबदारी ही जीवाची, स्वातंत्र्य जीवाची आहे. त्याच्यामुळे देव मौन आहे. पण थोड्या वेळ जोंधळ्याच्या शेतात राखणीसाठी बांधलेला जो माळा होता, माचा, त्यावरती देव जातात. तिथं असलेली जी गोफण आहे श्रीकारात घेतात, चारी दिशा अवलोकन करून गोफण फिरवतात. आता जे शेतकरी आहे, ज्यांनी कधीतरी गोफण बघितली आहे, माळा बघितलेला आहे, शेत बघितलेला आहे, ह्या गोष्टी लगेच लक्षात येतील. शेताला या पक्ष्यांपासून, चोरांपासून सांभाळण्यासाठी मध्यभागी एक असा माचा केलेला असतो उंचावर, आणि शेतकरी तिथं जाऊन गोफण असते त्याच्यात दगड घालतो आणि फिरून हाताने एक जो दोरा आहे त्याचा जो बांधलेला आहे ते सोडलं की ती चांबड्याचा असल्यामुळं तो दगड लांब भिरकावला जातो, लांब पडतो. अशा पद्धतीने देवाने सुद्धा ते कृत्य केलं. 2-1 दगड गोफणीतून भिरकावले आणि मग पुन्हा ते आता ते नुसते फिरवलेच नाही तर ते पक्ष्यांना कशा पद्धतीनं आवाज देऊन उडावतात, ओरडतात, असं सुद्धा देवाने केलं. असं म्हणून 2 वेळा गोफणीतून दगड भिरकावले. भटवासाने विचारलं, जी ओंब्या तयार झालेल्या आहेत तरी घेऊ जी. पहिल्यांदा देवाने मौन धरलं, कोणत्या प्रकारचा रिस्पॉन्स नाही दिला. आचार्यांनी परत आता ते ओंब्या खाण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे, परत विनंती केली आणि मग देव म्हणतात त्या झाल्या की नाही. आणि मग आचार्य लगेच पटकन काढतात, ते चेक करतात, हातावरती रगडतात आणि मग देवाला म्हणतात, हो जी झाल्या त्या झालेल्या आहेत. सर्वज्ञाने घ्या. मग भटोबास ओंब्या घेऊ लागले. पण सर्वज्ञ काय म्हणतात, तुम्ही कसं घ्या, चिरून किंवा मधली अनेक पिकं उपटून घ्या. चिरून घ्या अर्थात ते जे आहे तो डायरेक्ट खुडू नका. खुडलं तर कोणीतरी माणसाने चोरी केलेली हे लक्षात येईल. आणि अर्धवट चिरलं तर घेतलं तर मग कोणतं तरी जनावर आलं होतं त्यांनी खाल्लं असं लक्षात येईल. म्हणजे या ज्या गोष्टी आहे जो शेतकरी त्याच्या लक्षात येतं आणि त्यामुळे ती चोरी दिसू नये, त्याला वाटू नये. देव त्याची काळजी करताय. जर यदा कदाचित त्याला जर वाटलं सकाळी आल्यानंतर चोरी केलेली आहे तर तो आजूबाजूला कोणी चोरी केली म्हणून शोधत येऊ शकतो. आल्यानंतर तो त्याच्या संस्कारानुसार काही वाईट बोलल, काही मनामध्ये वाईट कृत्य करल, वाईट चिंतन करल. जरी नाही शोधत आला तर कोणी चोरलं, काय केलं, कोणीतरी शिव्या देईल. अशा पद्धतीनं त्या वाईट संस्कारामुळे जर ते केलं तर ते कर्म त्याला लागेल आणि ती अयोग्यता लागून, दोष लागून तो पुन्हा नरकात जाण्याची शक्यता आहे. म्हणजे देवानी त्याचं स्वीकारलं आहे, पण त्याची परत काळजी पण घ्यायची आहे. हरभऱ्याच्या बाबतीत देवाने हेच सांगितलं होतं आचार्यांना, वरचं घेऊ नका, खालचं घेऊ नका, मधलं घ्या, जेणेकरून त्यांना वाटायला नको का चोरी झालेली आहे. जनावर कधी बी खाताना काय करतं, वरतं सोडतं, खालतं सोडतं. त्याचं जे तोंड आहे जिथपर्यंत पुरतं आहे ते मधलंच खातं. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहे, ह्या भाग जो आहे आपण समजून घेतला तर लक्षात येईल की देवाने असं का सांगावं, कशासाठी सांगावं. त्या शेतकऱ्याला जर वाटलं की हे चोरी झालेली आहे तर त्याच्या मनात आपोआपच वाईट विचार येतील, वाईट चिंतन करेल, तो शिव्या देईल, तडफडेल, आजूबाजूला शोधण्याचा प्रयत्न करेल. त्यातून त्याला कितीतरी दोष लागू शकतात, देवापर्यंत त्याचा प्रसव येऊ शकतो आणि म्हणून देव त्याची काळजी करतात. आचार्यांच्या माध्यमातून त्या ओंब्या घ्या, परंतु कशा घ्या का चिरून घ्यायच्या, आजूबाजूच्या बाजूला सोडायच्या, थोड्या घ्यायच्या, परत सोडायच्या, परत घ्यायच्या. ते जनावर काय असं शेजानी खात नाही, ते एक लाईनशीर खात नाही. इथं एक घास खातं, थोडं चालतं, परत दुसरं घास खातं. म्हणजे ते लक्षात येतं की ते जनावरांनी खाल्लेलं आहे. अशा पद्धतीनं आचार्यांना देवाने घ्यायला लावलेले आहे. आणि तो उपाय सांगितल्यानंतर त्याच पद्धतीनं आचार्यांनी सुद्धा त्या ओंब्या घेतल्या आणि तिथून मग सर्वज्ञांनी गमन केलेलं आहे. कपारीपर्यंत पोचले, इतक्या सोसायट्याचा वारा सुटला, प्रचंड वावटळ सुटली, वातावरणाने अचानक बदल झाला. मग सर्वज्ञांना कपारीत आसन झालं. वावटळीनं धुळी मिश्रित वारं येऊ नये म्हणून लखोदेवा आहे, काही भक्त आहे, त्यांनी जाडसर अशी सुती वस्त्र आडवं धरलं, जेणेकरून देवावरती कोणत्या प्रकारची धूळ उडू नये. सर्वज्ञांकडे नजर ठेवून होते. भटोबास बघत होते की देवाला काही प्रॉब्लेम तर नाही आहे, असं नाही तसं नाही. म्हणजे ही जी सेवा करण्याची योग्यता त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती, ती सेवा करून त्या संस्कारातून त्यातूनच त्यांची योग्यता कितीतरी वाढणार होते. मग ते लखोदेवा असेल, आचार्य असतील,
नाथोबा असतील, बरेचसे भक्त लोक होते. आणि भटवास आले तिथं. त्यांनी बघितलं अष्टमीचा आंध्रचंद्र मावळल्यामुळे फार अंधार पडला आहे, डोळ्यांना काही दिसेना. आजूबाजूला सर्व एक भक्तजण उभे जरी असले तरी एकामेकाला ते दिसेनासे झाले. मग भटवास लखुदेवबा लखुदेवबा अशा हाका मारतात. जर दिसलं नाही तर आपणही एकामेकाला आधार देण्यासाठी आवाज देतो. तशा पद्धतीने त्यांनी आवाज दिला. आणि लखुदेवबांनी प्रसिद्धी नका, नागद्या नागद्या इथे आम्ही आहोत, गोसाई इथेच आहे. भटोबा जवळ आले तोपर्यंत वादळ थोडंसं शमलं. आणि मग देव म्हणतात, काय हो, हे आणलं तरी भाजत का नाही म्हणले, नुसते तो आंब्या आणल्या मग भाजायच्या कधी. दंडोत करून भटोबास म्हणले, जी विस्तव कुठला म्हटले. विस्तव नाही म्हटले. म्हणले गुंफेतून आणा. तुम्ही गुंफेसमोरच आला आहात म्हणले. त्यांच्या लक्षातच आलं नाही की आपण आहेत कुठं. तर अगदी जवळच आलेले असल्यामुळे देव म्हणतात, आपण गुंफेसमोरच आहे, आणा तुम्ही, पलीकडे दिवा दिसत आहे बघा. आणि त्यामुळे मग भटोबास गुंफेत विस्तव आणायला गेले. सर्वज्ञांनी त्यावेळेस मर्गजेकडे म्हणजे त्या मंदिराकडे गमन केलं. मर्गजेसमोर आसन झालं. भटोबास गुंफेतून विस्तव घेऊन आले. सोबत औसाही आल्या. सर्वज्ञांनी श्रीचरणावर मस्तक टेकवलं. भटोबास ओंब्या भाजू लागल्यात. आणि औसांना देव सर्वज्ञ म्हणतात, नाही का, आम्ही या मर्गजेला बोलायला लावलं तर बोलेल. मर्गजेला बोलायला लावलं तर बोलेल, म्हणजे ती देवता जी आहे तिला बोलायला लावलं तर बोलेल का म्हटले. तेव्हा औसा म्हणल्या, देवी बोलेल. एरवी या देवीला काय जीवन आहे, आनंदानं बोलेल, परंतु गोसावी घाबरतील म्हटले. आता जे औसा आहे ह्या वेदवंत आहे, त्यांना बोध नाही आहे, परंतु त्यांचं जे भोळपण आहे त्या पद्धतीनं देवाकडे ते व्यक्त होत असतात. ते म्हणले त्या काय आनंदाने बोलतील म्हणले, परंतु त्या जर बोलायला लागल्या तर देव घाबरतील म्हटले. गोसावी घाबरतील. माझ्याकडे महाविद्या नावाचा मंत्र आहे म्हटले. ती देवाला सांगते की माझ्याकडे एक मंत्र आहे, गोसाव्यांच्या श्रीमुकुटाला शेंडी नाही, एरवी मी गाठ मारली असती म्हटले. म्हणजे तिला असं लक्षातच येत नाही, जाणवतच नाही, कारण ती बोध नसल्यामुळं ती अत्यंत लहान बालकाप्रमाणे वागते, देवाच्या समोर बोलते. ती म्हणले देवाला शेंडी पण नाही आहे, नाही तर मी गाठ मारली असती आणि तो मंत्र म्हटला असता तर देवाला भीती वाटली नसती, असं तिला म्हणायचं होतं. सर्वज्ञ मौन राहतात, स्मित हास्य करतात. आणि मग त्यावेळेस भटोबास ओंब्या भाजून आले. सर्वज्ञ म्हणले, वानरे, आम्ही नायकाला असं म्हणालो म्हटले. म्हणजे मग देवाने सर्व वृत्तांत सांगितला की आम्ही म्हटलं की आम्ही ही जी मर्गजा आहे तिला बोलायला लावलं तर बोलेल का, तर नायक असं म्हणतात. आणि सर्व जे नाईक म्हणजे अर्थात औसा काय काय म्हटली ते सर्व देवाने आचार्यांना सांगितलं. सर्व बोलणं सांगितल्यानंतर भटोबास मात्र तिचा धिक्कार करतात. म्हणले, येडपट, तुला कळतं का, आपण बी कधीतरी म्हणतो असं. ढोरे राखाव आवे म्हणले, निर्बुद्ध आहात म्हणले, एवढं कसं कळत नाही म्हणले, तुला कसं लक्षात येत नाही. ज्या देवाच्या आवडीनं जड पार्थिव बोलतात तो देव देवीच्या बोलावण्यानं घाबरेल का म्हटले. अनंत ब्रह्मांड आहे सर्व शक्तियुक्त परमेश्वर, आणि तो परमेश्वर कशाला घाबरेल म्हटले. या देवता येतील का देवासमोर. अशा पद्धतीनं आता आचार्यांना बोध झालेला आहे, जाणीव झालेली आहे. त्याच्यामुळं औसांना ते फटकारतात, थोडीशी बोलतात. आणि मग औसा म्हणते, माहीत नव्हतं रे नागना म्हटले. म्हणजे अत्यंत भोळसटपणाने, खरंच माहीत नाही, खरंच मला माहीत नाही, ती जाणीव नाही, मला बोध नाही, ज्ञान नाही, अशा पद्धतीनं ती गयावया करून आचार्यांना म्हणते की नागना मला खरंच माहीत नव्हतं म्हटले, असं आहे का म्हटले. अशा पद्धतीनं ती लीळा झाली. मग बाईसांनी ओंब्या स्वच्छ केल्या. आता रात्रीची वेळ आहे आणि रात्रीचा हा प्रकार चालू आहे. कोवळ्या कोवळ्या निवडून साखर घालून सर्वज्ञांना मोठ्या आकाराच्या वाटीत ओळगावल्या. म्हणजे देवाला त्या जीवाप्रती किती कणव आहे, वेळसुद्धा जाऊ द्यायचा नाही. गेले, आणले, लगेच ओव्यात झांबायला. आता रात्रीचं वेळ आहे, देव म्हटले असते की ठीक आहे आता आणले आपण, सकाळी भाजू, सकाळी खाऊ, परंतु ती वेळ न जाऊ देता देवाने लगेच भाजायला लावलं. भाजायला लावून लगेच बाईसांच्या लक्षात आलं का देवाची प्रवृत्ती आहे. तिने लगेच त्यांच्यामध्ये त्या ओंब्यामध्ये साखर घातली, थोडंसं मोठ्या वाटीमध्ये देवाला प्रसाद दिला. देवाने तो प्रसाद घेतला, प्रसादाचा लाभ घेतला आणि सर्व भक्तजनांना दिलं. तृप्त होईपर्यंत त्या ओंब्या खाल्या. त्यानंतर सर्वज्ञांनी गुळा केला, बाईसांनी विडा ओळगावला, शयनासन रचले आणि मग सर्वज्ञांचं पोट झालं. म्हणजे 9:30-10च्या दरम्यान ते शेतात गेले, ओंब्या आणल्या आणि सारं झाल्यानंतर 11-12 वाजले असतील यदा कदाचित. देवाला त्या जीवाची कणव आहे. तो जीव झोपलेला असेल, त्याला माहीतही नाही नेमकं आपल्या जीवनामध्ये घडतंय काय, त्याच्या लक्षातही आलं नसेल.
त्याची किती योग्यता वाढणार आहे, त्याला किती मोठा लाभ होणार आहे. या अनंत ब्रह्मांडांचा नायक जो सर्वशक्तियुक्त परमेश्वर स्वतः आपल्या शेतात आलेला आहे, ओंब्या घेऊन गेला आहे आणि आपलं ते ओंब्या देवाने स्वीकारलेले आहे आणि त्यातून आपल्याला किती मोठा लाभ होणार आहे. जीवाला अज्ञान असल्यामुळे जीवाला काहीच माहीत नाही. आपणही इथपर्यंत आलो, देवाने आपल्यासाठी काय काय केलं याची जाणीव जर झाली तर आपल्या हृदयामध्ये सत्व उतरेल, चतुर्विध दुःख निर्माण होईल. ते परमेश्वर जे आहे त्याची किंमत आपल्याला कळेल, तो बोध आपल्याला परमेश्वराने दिला त्याची किंमत आपल्याला कळेल. आपल्याला भूतकाळामध्ये आपण जात नाही, आपण समजून घेत नाही, जाणून घेत नाही. परमेश्वर आपल्यासाठी चिंतन करून इथपर्यंत आणण्यासाठी काय काय देवाने आपल्यालासाठी केलेलं आहे ही एकदा जाणीव जर झाली तरच परमेश्वराविषयी आवडी निर्माण होईल. एखाद्या व्यक्तीनं आपल्यासाठी जर काही केलं तर त्याच्याविषयी आपोआपच श्रद्धा आणि आवडी निर्माण होत असते. परंतु परमेश्वराने आपल्यासाठी काय केलं याची जाणीव न झाल्यामुळं आपल्याला देवाविषयी काहीच वाटत नाही, कॉमन वाटतं, सहजच वाटतं. त्यामध्ये जी गांभीर्यता निर्माण व्हायला पाहिजे ती होत नाही. आणि म्हणून या लीळांच्या माध्यमातून आपण समजून घेतलं पाहिजे का तो जो शेतकरी आहे, मग तो हरभऱ्यावाला शेतकरी असो किंवा गावावाला शेतकरी असो, त्यांना माहीत आहे का काय चाललं आहे आपल्या जीवनामध्ये? नाही माहिती. पुढे जाऊन त्यांची प्रतिकारंता वाढणार आहे, त्यांना प्रेमाचं दातृत्व परमेश्वर करणार आहे, त्यांची कितीतरी योग्यता वाढणार आहे. तशी आपलीही देवानी कळत न कळत का होईना जे बी आहे ते स्वीकारावं यासाठी आपली प्रार्थना असली पाहिजे, आपली तळमळ, आपली इच्छा, वासना असली पाहिजे आणि त्यासाठी चतुर्विध दुःख आपल्या मनामध्ये असलं पाहिजे. पण हे कधी निर्माण होईल का देवाने आपल्यासाठी इथपर्यंत आणण्यासाठी काय केलं याची जाणीव जेव्हा आपल्याला होईल. त्यानंतर ही जी औसा आहे, औसाला बोध नाही, परंतु आवडी अत्यंत मोठी असल्यामुळं ती देवाला काही बाई विचारत असते. देवसुद्धा तिच्या भोळेपणाचा कोणत्या प्रकारचा राग न येऊ देता तिला समजून उमजून घेतात. जसं लहान मुलाला समजून घेतो आपण त्या पद्धतीनं देवसुद्धा तिला काही ना काही निरूपण करत असतात. आणि एके दिवशी सर्वज्ञ औसांना निरूपण करत होते. सर्वज्ञ म्हणाले, बाई नायका, आम्ही आगाधाचे आगाध आहोत म्हटले, अथंगाहून अथांग आहे म्हटले. आम्हाला समजणं, आम्हाला जाणणं, आम्हाला ओळखणं एवढं सोपं नाही आणि कोणी ओळखू शकत नाही म्हटले. आणि हे समजावण्यासाठी खडे खुपट्याचा दृष्टांत ते परमेश्वर सांगतात का कोणी एक म्हटले एक डो असतो पाण्याचा नितळ स्वच्छ, आणि कधी स्वच्छ पाणी जर असेल तर त्याचं जो खोली आहे ती लक्षात येत नाही. आपल्याला असं वाटतं अत्यंत उथळ पाणी आहे, थोडंच पाणी आहे, कारण खालचा जो तळ आहे तो अति वरती दिसतो. तशा पद्धतीनं कोणी एक म्हटले त्या डोहाच्या बाजूला बसलेला असतो, त्यामध्ये पडलेले जे दगड ओटे गोटे आहे ते चमकतात आणि एक वेळच अर्थात त्याला समज नाही, जाणीव नाही, त्याला अनुभव नाही, असा एक व्यक्ती येतो आणि त्या उदकाचं म्हणजे स्वच्छ जे पाणी आहे, निर्मळ पाणी आहे पाहून त्याच्यातले जे खडे खुपटे आहे ते त्याला घ्यावासे वाटतात. आणि मग त्याला वाटतं खाली वरच आहे, आपण घेऊ. मग हात घालतो तर हातात काही त्याला पुरत नाही, मग बायावर करतो, म्हणजे शर्टच्या बायावरती करतो, आणखीन हात जास्त घालतो तरी जात नाही. मग हात न पुरल्यामुळे तो पाय घालून पाहतो, पाय पण त्याचे टिकत नाही ते. आणि मग पडदणी घेऊन बुडी दे, म्हणजे कपडे वगैरे काढून तो बुडी मारतो, तरी त्याला तिथं काही खाली जाता येत नाही, त्याला ते सापडत नाही. त्याच्यानंतर लक्षात येतं काही किती खोलवर आहे. परंतु जो बाजूला बसलेला असतो मग त्याला म्हणतं, अरे हे आगाधाचे आदाग, म्हणजे हे खूप खोलवर उदक आहे, तुला वाटतं उथळ आहे परंतु ते उथळ नाही आहे, आणि तू काही केलं तरी ते तुला त्यातलं जे खाली खुडे खुपटे आहे किंवा त्याचा ठाव आहे तो लागणार नाही, ते तुला घेता पण येणार नाही म्हटले. तसं देव म्हणतात आम्ही अथांगाहून अथांग आहोत म्हटले. आमच्याजवळ आल्यानंतर लोकांना असं वाटतं, समजल्यानंतर लोकांना असं वाटतं की आपला देव आहे, आपल्याला भेटेल, आपल्याला समजेल, आपल्याला कळेल, आपल्याला कळाला, आपल्याला जाणवला. परंतु आम्ही कोणाला जाणवणं एवढं सोपं नाही, अथांगाचे अथांग आहोत म्हटले. तसे जे परमेश्वराला अनुसरलेले आहे, बोध झालेला आहे, वेदवंत आहे, हे म्हणतात की आम्ही देवाला जाणलं, आम्ही देवाला ओळखलं, आम्ही देवाला समजलो, देव आम्हाला माहीत आहे. परंतु देव म्हणतात ही आगाधाची आगाध आहे, देवाला ओळखणं एवढं सोपं नाही. आपणही म्हणतो ना आम्हाला देव माहीत आहे, देव असा आहे, देव तसा आहे, परंतु देव खरंच तसा आहे का? परमेश्वराचा धर्म हा समुद्र आहे,
त्या समुद्राच्या कडेला उभं राहून आपण समुद्र पाहिला असं म्हटलं आणि समुद्र आपल्या लक्षात आला, जाणवला, समजलो असं म्हटलं तर ते अन्यथा ज्ञाना किंवा अज्ञानाचं लक्षण आहे. तसंच परमेश्वराचं आहे. परमेश्वराला समजणं एवढं सोपं नाही. परमेश्वराकडूनच परमेश्वर समजल्या जाईल, जाणवल्या जाईल, उमटल्या जाईल. त्यासाठी मात्र आपल्यामध्ये एक आर्तता, एक दुःख आणि प्रार्थना असली पाहिजे. कारण परमेश्वराचं फक्त आपल्याला ओळख दिलेली परमेश्वराने, एक जाणीव करून दिलेली आहे. जीवदेवता प्रपंच आणि परमेश्वराच्या माध्यमातून, एक बोधाच्या माध्यमातून परमेश्वराने आपल्याला एक जाणीव करून दिली. हे काही कमी नाही आहे. कितीतरी साहित्यिक लोक आहे, अभ्यास करतात, वाचन करतात, पण परमेश्वर कोणी माहीत नाही त्यांना. परमेश्वर म्हणून कोणाच्या कशाच्या पाठीमागं लागतात, जीवाच्या पाठीमागं लागतात, देवतेच्या पाठीमागं लागतात, प्रपंचाच्या पाठीमागं लागतात, परंतु त्यांना देव कळत नाही, देव समजत नाही. त्यापेक्षा आपल्याला एक पाऊल पुढं आहे, निदान देव तरी कळाला आहे, आपल्याला समजला आहे, लक्षात आलेला आहे. त्या परमेश्वराच्या कृपेने आपल्याला त्या परमेश्वराचा पत्ता, त्या परमेश्वराचं नाम आपल्याला कळालं आहे. हे काही कमी नाही, परंतु त्या परमेश्वराला ओळखणं एवढं सोपं नाही. आपण 2 लीळा, 4 लीळा, 10 सूत्र किंवा 4 दृष्टांत, कधीतरी सत्संग, कधीतरी क्रिया, कधीतरी स्थानवंदन असं करतो आणि आपण म्हणतो आम्ही सर्व धर्माला जाणतो, आम्ही देवाला जाणतो, आम्ही देवाला ओळखतो. इतकं सोपं नाही आहे. मग ते परमेश्वराकडूनच परमेश्वर जाणवला जातो. म्हणून परमेश्वराकडे आपली प्रार्थना असली पाहिजे. रात्रीच्या वेळेस असंच एकदा गस्त घालण्याची वेळ येते. पूर्वी जेव्हा मार्गपद्धत रानात गावागावात फिरायचे, तेव्हा रात्रीच्या वेळेस गस्त घालण्याची, जसं आज वॉचमॅन असतात, साथी असतात राखण करण्यासाठी, तशा पद्धतीनं परमेश्वराच्या वेळेस जे सर्व सद्भक्त होते त्यांना आळोपाळीनं राखण करण्याची व्यापार दिला जायचा. आजही काही मार्गांमध्ये मोठे मोठे मार्ग आहे, तिथं गेटवरती रात्री, दिवसा किंवा इतर सेवेसाठी व्यापार दिला जातो. तशा पद्धतीनं रात्रीच्या वेळेस राखणीची गस्त दर दिवशी एक भक्तजनांना देव द्यायचे आणि ते पण करायचे. प्रत्येक प्रकारे गस्त घालण्याची सर्वांची सेवा होती. परंतु त्या दिवशी मात्र औसांची वेळ होती, पाळी होती आणि औसांना गस्त घालण्यासाठी देवाने सांगितलं. तेव्हा सर्वज्ञ म्हणाले, नाही का आज तुम्ही जागरण करा म्हटले. मग संध्याकाळचा पूजा अवसर झाला, आरोगाना झाली, गुळा झाला, विडा झाला. त्यानंतर पौड स्वीकारला देवाने. भक्तजनही विसावले. दारात अंथरून घालून मात्र ही जी औसा आहे थोडी विचित्रच आहे अगोदरपासूनच आणि तिला वाटतं आता रात्रीची वेळ आहे. तिनं पूर्णपणे तिथं अशा पद्धतीनं बसली का जेणेकरून आपली भीती निघून जाईल आणि कोणी येत असेल तर त्यांनाही भीती वाटून ते आपल्याजवळ येणार नाही. थोडासा वेगवेगळा आवाज पण त्या काढायच्या आणि त्या आवाज ऐकल्यानंतर औसा राखणीसाठी जागत होत्या. आणि ते सावखेड्यात बाजूला गाव होतं, तिथं बाजार झालेला होता आणि त्या बाजाराला पूर्वी लोक यायचे. तर मग आपले जे बी खाण्यासाठी चुली करायचे, तो राख वगैरे तसेच असायचे. आता प्रत्येक गावामध्ये काय असे विचित्र संस्काराचे मुलं असतात, टपोरे. ते मुलं वगैरे तिथं खेळत असल्यानंतर त्यांच्यामध्ये ते म्हणू लागले, हे रानात राहतात, चेंदा खातात, चांदण्या रात्री, यांच्याकडून काय होणार आहे, चला यांना थोडं घाबरू म्हटले. त्यांना माहीतच नाही हे कोण आहे आणि काय आहे. आणि अशा पद्धतीने ते गावातले जे मुलं वगैरे आहे ते एकत्र झाले आणि सावखेड्याला नेटकाच बाजार झालेला होता. जे फिरते व्यापारी आहे, लोक आहे, त्यांनी रोट्या भाजण्यासाठी, स्वयंपाक करण्यासाठी दगडाच्या चुली केलेल्या होत्या, त्यात निखारे पडलेले होते तसेच. आणि त्यांनी ते भांड्यात भरले आणि उंच खडकावर येऊन उभे राहून एक एक निखारा वरून फेकू लागले. आणि ते अंगणात पडल्यानंतर औसांच्या लक्षात आलं आणि त्यांनी पाहिलं का कोणीतरी आपल्या बाजूनी एक निखारा किंवा विस्तू फेकतंय. ते हसताय आणि अचानकच औसांना स्थिती झाली. त्या स्थितीच्या भरातच अंगावर पांघरून टाकून त्या खडकावर गेल्या. त्यांच्या पाठीमागे धावल्या, त्या विस्तवाची भांडी घेऊन खाईन रे खाईन असं म्हणून जोरजोरात ओरडायला लागल्या. आता अचानक झालेला हा जो प्रकार आहे, एक तर लहान मुलं, त्यांना समज नाही
आणि त्यांना असं काही होईल असं वाटलंही नव्हतं आणि ते इतके घाबरले आणि जे पळायला लागले आणि औसा पाठीमागं खाईन रे खाईन म्हणून जोरजोरात त्यांच्या पाठीमागं धावायला लागले. ते आता इतके घाबरले, रात्रीची वेळ आहे आणि घाबरून जे पळायला सुटले आणि पाठीमागं जो आवाज आहे तो येतच राहिला, त्यांच्या कानावर आदळतच राहिला. बऱ्याच दूरवर ते पळाल्यावर औसा परत आल्या, मात्र त्या कॉलात ते जे मुलं होते पळता पळता कोणी पडलं, कोणी वाट चुकलं, कोणाचे गुडघे नाडगे फुटले, कोणाला ताप आला, अशा पद्धतीने झालं. आणि सारा जो कोला आला आहे हा आवाज ऐकल्यानंतर देव मात्र उठले आणि देव बाहेर येतात आणि देव त्या नायकाला सांगतात औसांना का नायका खाईन रे खाईन हे काय म्हणले, तू कोण आहे, तू डाकी नाही का म्हटले. तुमच्या भीतीमुळं, तुमच्या अशा वागण्यामुळं, तुमच्या अशा छळामुळं एखादा घाबरून जर मेला तर त्याची जबाबदारी कोण घेईल. महात्म्याने ऐसे भय नुपुजोजी, की महात्मा जो आहे त्याने असं कोणाला भय निर्माण होईल असं वागू नये, असं बोलू नये, असं राहू नये म्हटले. आणि असं निरूपण करून आतमध्ये देवाने गमन केलं आणि पुन्हा पौढ स्वीकारला. तर देवाने आपल्याला खूप मोठा समज दिलेला आहे की जे महात्म्य आहे, त्याचा बोध झालेला आहे, जे दैवराटीत आहे, त्यांनी कोणाला अशी भीती निर्माण व्हावी असं सांगू नये, बोलू नये, वागू नये, राहू नये. अन्यथा आपण एखादा अज्ञानी माणूस असतो, मजबूर असतो, त्याला जर भीती घातली, तुला असं झालं आहे, तुला तसं झालेलं आहे, तू असं नाही केलं तर तसं होईल, तसं नाही केलं तर तसं होईल, तुला हा दोष लागलेला आहे, तो दोष लागलेला, अशी भीती जर घातली तर मात्र आपण दैवराटीचे राहत नाही. आपण आधार दिला पाहिजे, आपण त्याला समजून घेतलं पाहिजे, आपण त्याचं भय जे आहे ते बाहेर काढलं पाहिजे. परंतु भय निर्माण करणारे आज अनेक साधक आहे, कारण ती भयाची वरती त्यांची जो व्यवसाय आहे तो चालतो. मी सांगत असतो सत्संगात गमतीनं की जे पोलीस आहे, जे भगत आहे, वकील आहे किंवा जे भोंदू साधू आहे, ते जीवांना भय घालतात आणि समोरचा माणूस जितका भय निर्माण करल किंवा त्याच्यामध्ये जितकं भय निर्माण होईल त्यावरती यांचा व्यवसाय चालत असतो. वकीलही कधी सांगत असतात का, प्रत्येक वकील आहे असं नाही, परंतु वकील सांगत असतात की केस खूप अवघड आहे, तुमच्या बाजून लागेल याची गॅरंटी नाही, परंतु आपण प्रयत्न करू, काहीतरी मॅनेज करावं लागेल. तुम्ही घाबरले का त्याची फी वाढते आणि मॅनेज करण्यासाठी पैसे बी तो देत असतो. तो म्हणतो काही हो. तसा डॉक्टर असतो, काही खरं नाही आहे म्हटले. मग आपण काय म्हणतो, नाही पैसे किती लागू द्या, परंतु आमच्या माणसाचा जीव वाचला पाहिजे. म्हणजे आपण जितकं घाबरलं तितकं त्यांचा व्यवसाय जास्त होत असतो. तसंच कायद्याचा आधार किंवा कायद्याची नॉलेज माहिती नसलेले एखादा जीव आपल्या आधारासाठी पोलिसांकडे गेला की तो तसाच करतो. आणि मग आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये भीती निर्माण झाली, प्रापंचिक अडीअडचणी निर्माण झाल्या, तर आपण आधार म्हणून एखाद्या साधूकडे जातो आणि त्यांनी आपल्याला आधार, त्यांची आवी जर भीती घातली तर आपण घाबरलो तर मग मात्र त्यांचं व्यवसाय चालत असतो. ते जे बंधुगिरीला बाहेर पडण्यासाठी आपण या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आणि देव म्हणतात तुम्ही महात्मे, तुम्ही कोणाला भीती निर्माण व्हावी असं वागू नये, बोलू नये, राहू नये. कारण भय हा आपला स्वभाव आहे अष्टस्वभावापैकी, आणि तो आणखीन जर वाढवला तर ते महात्म्याचं लक्षण नाही, ते बोधवंताचं लक्षण नाही. पण कधी आपण कुठं गेलो तर ह्या अनुषंगाने आपल्याला अनुभव येत राहतात. कोणी जर घाबरवणारा जर साधू असेल तर मात्र तो साधू नाही. त्याने आपलं निरूपण केलं पाहिजे, धर्मतत्त्वज्ञान सांगितलं पाहिजे, आपलं भय काढण्यासाठी तत्त्वज्ञान सांगून परमेश्वर कसा समर्थ आहे याची जाणीव, याची ओळख आपल्याला त्यांनी करून दिली पाहिजे. पण परमेश्वर या गोष्टीसाठी परमेश्वर आपल्याला अनेक दृष्टांतातून सांगतात की एखादा वासुर असतं ताणलेलं, ते विहिरीभोवती फिरत असतं. एक ब्राह्मण जातो आणि त्याला ताण लागली म्हणून त्या वासरालाच विहिरीत टाकून देतो. म्हणजे भलं करायला गेल्यानंतर आपण त्याचा आधार पाहतो, तोच आपलं अभलं करत जर असेल तर ही उपयोगाचं नाही. देवाने एवढ्या रात्रीसुद्धा औसांना निरूपण केलं आणि मग आराम करायला गेले. आता त्या मुलांना जवळचं गाव आहे, ते असूनसुद्धा ते दिसेन असं झालं. एवढी भीती त्यांच्यामध्ये निर्माण झाली. काही वाट चुकले, काही आडखळून पडले, कुणाचे गुडघे फुटले, कुणाचे कोपर फुटले, कोणाचे दात पडले, एकाचे ओठ फुटले, एकाला ताप भरला, धडकी भरली. अशा पद्धतीनं
ते इकडं तिकडं फिरत राहिले ना, उजाडल्यानंतर गावात आले. आता गावात आल्यानंतर हे सर्व त्या महाजनांना कळालं आणि महाजनांना कळाल्यानंतर मग देवाकडे ते दुसऱ्या दिवशी येतात आणि देव त्यांना मग काय निरूपण करतात, देव कसा अभिमान घेतात हे आपण पुढच्या लीळेमध्ये बघणार आहोत. परंतु परमेश्वरांनी आपल्याला जो समज दिला आहे, जाणीव करून दिलेली आहे की आपण धर्मसेवा करत असताना, कर्तव्य करत असताना आपण कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, आपलं लक्षण कसं असलं पाहिजे. कोणीतरी आपल्याकडे येतं आहे अपेक्षेने, तर त्याला आपण काय सांगितलं पाहिजे. आणि ही बुद्धी आपली होकारात्मक असल्यानंतर परमेश्वराच्या समर्थवादावरती जर आपली निष्ठा असेल तरच आपण समोरच्याला सांगतो. जो जसा आहे तसाच बोलतो. आपण समोरच्याला काय सांगतो त्यावरती अवलंबून आहे. म्हणून आपण कसं आहोत आपल्या बोलण्यावरती ठरत असतं. आणि परमेश्वरांनी सांगितलेलं आहे ते आपल्या हृदयात असेल तर तेच ओठावर येत असतं आणि तेच जर आपल्या कृतीत असेल तर परमेश्वर नक्की आपल्याला भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.